लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। खानापूर आटपाडी मतदारसंघात महावितरणच्या कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। आमदार सुहास बाबर यांनी महावितरणला थेट दणका देत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे। 14 मार्च 2026 रोजी आटपाडी तालुक्यातील हिवतड, शेटफळे आणि दिघंची या 3 वीज उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले। मात्र स्थानिक आमदार असतानाही सुहास बाबर यांना या कार्यक्रमाची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही, तसेच त्यांना निमंत्रणही देण्यात आले नाही। यावर संतप्त होत आमदार बाबर यांनी महावितरणच्या संचालिका नीता केळकर यांच्यासह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला। लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या अधिकाराचा भंग झाला आहे। माझ्या मतदारसंघात दुसऱ्या आमदारांकडून उद्घाटन करणे हा चुकीचा पायंडा आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणामुळे महावितरण आणि प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महबूब हुबाले यांनी सहभाग घेतला होता। अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की त्या उद्घाटनाला मला बोलवलं नाही म्हणून फार मी इगोइस्टिक माणूस नाहीये, मी त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे, पण मला याची कसलीही पूर्वकल्पना काही न देता मी त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना ज्यांचा त्या विधान्सभा मतदारसंघाची काही संबंध सन्मान्य सदस्य लोकप्रतिनिधींना बोलवून त्या ठिकाणी उद्घाटन केलं। विनंती आहे, जो हक्कभंगा संदर्भातला प्रस्ताव मांडलेला आहे तो तीच अडचण आणि तीच खंत अनेक सदस्यांनी अनेक वेळा ही व्यक्त केलेली आहे। ज्या मतदारसंघातील स्थानिक आमदार असेल त्या स्थानिक आमदारांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन त्या कार्यक्रमासाठी बोलवणं हे क्रमप्राप्त आहे। या संदर्भात आपला प्रोटोकॉल पण आपण या संदर्भात आचारसंहिता अधिकाऱ्यांना कळवलेली होती। तसं असतानाही जर का त्याचं उल्लंघन करून त्यांना कुठच्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या मतदारसंघात आमंत्रित केलं गेलं नसेल तर ही बाब खेदजनकच नव्हे तर उदाहरणात्मक या संदर्भात कारवाई करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि म्हणून तुम्ही मांडलेल्या हक्कभंग संदर्भातली माहिती ताबडतोब मागवण्यात येईल आणि त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल।